नमस्कार मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण इयत्ता 11वीचं जे जुनं पुस्तक आहे, तुम्ही अभ्यास करणारे विद्यार्थी आहे, तुम्हाला सर्वांना माहीत आहे. त्यामध्ये आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास आपल्याला दिलेला होता. ओके, त्यावर आधारित आपण 50 प्रश्न घेऊन आलेलो आहे, जे की आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकते. आणि आपल्याला आयोगाच्या सिलेबसमध्ये सुद्धा दिलेला आहे की आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास. ठीक आहे, तर चला प्रश्न बघूया. महाराष्ट्रात इंग्रजी सत्तेविरुद्ध पहिला सशस्त्र उठाव कोणी घडून आणलेला होता? तर उमाजी नाईक यांनी हा पहिला सशस्त्र उठाव घडून आणलेला होता. लक्षात असू द्या, रामोशींचे नेते जे होते उमाजी नाईक यांनी महाराष्ट्रात इंग्रजाविरुद्ध पहिला सशस्त्र उठाव केला आणि 1831 मध्ये इंग्रजाविरुद्ध जाहीरनामा काढून लोकांना इंग्रज सरकारला महसूल न देण्याचे त्याले होते आवाहन केलेलं होतं. त्यानंतर आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते. ठीक आहे, वासुदेव बळवंत फडके यांनी रामोशी, कोळी, मांग समाजातील तरुणांना संघटित करून इंग्रजाविरुद्ध सशस्त्र बंड पुकारले. यामुळे त्यांना महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक या नावाने ओळखले जाते. त्यांना पकडल्यानंतर एडनच्या तुरुंगात ठेवण्यात आले होते आणि 1883 मध्ये त्यांचा मृत्यू झालेला होता. 1857च्या उठावामध्ये सातारा भागातून कोणी इंग्रजांना तीव्र आव्हान दिलेले होते? तर बघा, रंगो बापूजी गुप्ते यांनी आव्हान दिले होते. तर तुम्हाला माहीत असेल, छत्रपती प्रतापसिंग यांचे वकील होते रंगो बापूजी गुप्ते. साताऱ्याचे राज्य परत मिळवण्यासाठी लंडनपर्यंत त्यांनी कायदेशीर लढा दिला होता, मात्र त्यांना तिथे न्याय मिळाला नाही आणि नंतर ते 1857च्या उठावात रामोशी, कोळी आणि स्थानिक लोकांना एकत्र करून त्यांनी बंडाचे नियोजन केले होते. बऱ्याचदा पेपरमध्ये जोड्या लावणीमध्ये येते सातारा रंगो बापूजी गुप्ते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की कोल्हापूर येथे 1857च्या उठावाचे नेतृत्व प्रामुख्याने कोणी केले? तर ते केले होते चिमासाहेब. म्हणजे जोडी जर लावायची असली तर चिमासाहेब कोल्हापूर लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. ठीक आहे, त्यानंतर खानदेशात 1857च्या काळात भिल्लांचे यशस्वी नेतृत्व कोणी केले होते? तर बघा, खानदेशामध्ये कर्जासिंग यांनी केलेले होते. ठीक आहे, हा एक पॉईंट लक्षात ठेवा जोड्या लावणीसाठी. म्हणजे खानदेश आलं तर कर्जासिंग लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. ओके, त्यानंतर मुंबईचे अनभिषिक्त सम्राट म्हणून कोणाला गौरवले जाते? तर जगन्नाथ शंकरसेठ यांना मुंबईचे अनभिषिक्त सम्राट म्हणून त्यांना ओळखले जाते. नाना उर्फ जगन्नाथ शंकरसेठ यांनी मुंबईच्या आधुनिक जडणघडणीमध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे. पहिल्या मुलींच्या शाळेच्या स्थापनेत त्यांचा मोठा वाटा आहे मुंबईला. मुंबई विद्यापीठाच्या पायाभरणीत त्यांनी पाया घातलेला आहे, मदत केलेली आहे. त्यानंतर भारतीय रेल्वे सुरू करण्यात त्यांचा खूप मोठा वाटा आहे आणि आचार्य अत्रे यांनी त्यांना मुंबईचे अनभिषिक्त सम्राट असं म्हटलं होतं. आता बॉम्बे असोसिएशन या राजकीय संघटनेची स्थापना केव्हा झाली? तर ती झाली होती 1852 मध्ये. परफेक्ट तारीख आहे 26 ऑगस्ट 1852. यामध्ये जगन्नाथ शंकरसेठ, दादाभाई नौरोजी, भाऊदाजी लाड यांचा समावेश होता. आणि हे महत्त्वाचं म्हणजे हे मुंबईतील पहिली राजकीय संघटना होती. त्यामुळे हा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. उद्देश पण बऱ्याचदा विचारला जाते, लोकांच्या अडचणी ब्रिटिश सरकारपर्यंत पोहोचवणे हा याचा मुख्य उद्देश होता. त्यानंतर बघा, पुणे सार्वजनिक सभेची स्थापना अधिकृतपणे केव्हा झाली? तर 2 एप्रिल 1870ला पुणा सार्वजनिक सभा स्थापन करण्यात आली होती. ठीक आहे, पुणा असोसिएशनचे रूपांतरण 2 एप्रिल 1870 रोजी पुणे सार्वजनिक सभेमध्ये झालेलं होतं आणि यावरती आपल्याला परीक्षेत प्रश्न पण आला होता. या सभेच्या स्थापनेत आणि कार्यात न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, गणेश वासुदेव जोशी यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे होते. सार्वजनिक काका म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात कोण प्रसिद्ध आहे? तर बघा, गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका म्हणून ओळखले जाते. आता महत्त्वाचा प्रश्न, यावरती खूपदा परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे. 1875 मधील दख्खनचे दंगे जे आहे याचं मुख्य कारण काय होतं? की सावकारांकडून होणारी शेतकऱ्यांची जी अमानुष पिळवणूक आहे, ठीक आहे, हे प्रमुख कारण होतं. आणि हे डेक्कन राईट्स म्हणून सुद्धा ओळखले जाते शेतकऱ्यांचे उठाव. आणि याच्यामुळेच मग सरकारने पुढे डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट 1879 आणलेला होता. ठीक आहे, यामध्ये तगाई एक शब्द आलेला आहे. तगाई म्हणजे होते शेतकऱ्यांना दिले जाणारे कर्ज. त्यानंतर मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक कोणाला म्हटलं जाते? मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक म्हटलं जाते. ठीक आहे, त्यानंतर बघा, 6 जानेवारी 1832ला त्यांनी हे पहिलं वृत्तपत्र जे आहे दर्पण ते सुरू केलेलं होतं. त्यानंतर 12 नंबरचा प्रश्न आहे की प्रभाकर वृत्तपत्र कोणी सुरू केलं? तर गोपाळ हरी देशमुख, ज्यांना लोकहितवादी या नावानं ओळखलं जाते, त्यांनी प्रभाकर या वृत्तपत्रामध्ये. आता बघा, प्रभाकर या वृत्तपत्रात शतपत्रे कोणी लिहिली? तर गोपाळ हरी देशमुख म्हणजे लोकहितवादी यांनी लिहिलं. परंतु प्रभाकर हे वृत्तपत्र होतं कोणाचं? तर हे भाऊ महाजन यांचं होतं आणि त्यामध्ये 108 शतपत्रे जी लिहिली होती ती लोकहितवादींनी लिहिलेली होती. यामध्ये जातीभेद, बालविवाह यावर प्रहार टीका करण्यात आलेली होती.
दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी मुंबईत कोणती सुधारणावादी संस्था स्थापन केली, तर ती होती परमहंस सभा. दादोबा पांडुरंग तरखडकर आणि इतर सहकाऱ्यांनी 1800 परमहंस सभा स्थापन केलेली होती. महत्त्वाचं म्हणजे ही संस्था गुप्तपणे काम करत होती आणि तिचा मुख्य भर जातीभेद निर्मूलन, एकोपा निर्माण करण्यावर होता. त्यांना मराठी भाषेचे पाणिनी सुद्धा म्हटलं जाते. ठीक आहे, कोणाला? तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांना. ठीक आहे, तर बघा परमहंस सभा ही 1849 हा एक पॉईंट सर्वांनी इथे लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर प्रार्थना समाजाची स्थापना कधी व कोठे झाली, तर प्रार्थना समाजाची स्थापना ही 31 मार्च 1867 मध्ये मुंबई या ठिकाणी करण्यात आलेली होती. ठिकाण लक्षात ठेवा मुंबई. डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर, न्यायमूर्ती रानडे आणि राघव भांडारकर यांच्या पुढाकाराने मुंबईमध्ये ही प्रार्थना समाज काय झाली होती, स्थापन झाली होती. आणि या समाजाने मूर्तीपूजा नाकारून एकेश्वरवादाचा प्रसार केला होता आणि आपले विचार मांडण्यासाठी प्रार्थना समाजाचं एक मुखपत्र होतं, ते म्हणजे सुबोध पत्रिका. महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा केली, तर 24 सप्टेंबर 1873 त्यांनी हे सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. ब्रीद वाक्य होतं, सर्व साक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी. ठीक आहे, सत्यशोधक समाजाचं हे ब्रीद वाक्य होतं. महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा कोणत्या वाड्यामध्ये सुरू केली होती, तर भिडेचा वाडा यामध्ये त्यांनी ही शाळा 1 जानेवारी 1848 पुण्याच्या बुधवार पेठेमधील भिडेच्या वाड्यामध्ये सुरू केलेली होती. गुलामगिरी, शेतकऱ्याचे आसवड हे ग्रंथ कोणी लिहिले, तर साहजिकच आहे आपल्या सर्वांना हा प्रश्नाचं उत्तर माहीत आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलं. मात्र हे लक्षात ठेवा, गुलामगिरी 1873 आहे, तर शेतकऱ्यांचा आसवड हा 1883 आहे. आणि त्यांनी तृतीय रत्न हे नाटकसुद्धा लिहिलेलं होतं. आणि लक्षात असू द्या, त्यांचा एक प्रसिद्ध ग्रंथ होता सार्वजनिक सत्यधर्म. ठीक आहे, त्यानंतर गोपाळ गणेश आगरकर यांनी केसरी सोडल्यानंतर 1888 मध्ये त्यांनी त्यांचं स्वतःचं वृत्तपत्र काढलं होतं, ते होतं सुधारक. लोकमान्य टिळकांसोबत वैचारिक मतभेद झाले होते, आधी सामाजिक सुधारणा की राजकीय सुधारणा, त्यामुळे त्याच्यातून त्यांनी मग केसरीमधून राजीनामा दिला आणि स्वतःचं सुधारक हे वृत्तपत्र काढलेलं होतं. इष्ट असेल ते बोलणार, साध्य असेल ते करणार, हे कोणत्या वृत्तपत्राचे ब्रीदवाक्य होते, तर सुधारकचे होते. ठीक आहे, लक्षात असू द्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पंडिता रमाबाई यांनी विधवा आणि अनाथ महिलांच्या आश्रयासाठी कोणती संस्था स्थापन केली होती, तर ते होतं शारदा सदन. आणि शारदा सदनची स्थापना आहे 11 मार्च 1889. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. ठीक आहे, मुंबईला स्थापन करण्यात आली होती, नंतर ते पुण्याला हलवण्यात आली, जिथे प्रामुख्याने उच्चवर्णीय, लक्षात घ्या, विधवा, निराधार, अनाथ मुलींच्या निवास आणि शिक्षणाची सोय केली जात असे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी हिंगणे, पुणे येथे अनाथ बालिकाश्रमाची स्थापना कधी केली, तर 1896. हा पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आणि बघा, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी 1896 मध्ये अनाथ बालिकाश्रम स्थापना करून महिलांच्या, विशेषतः विधवांच्या शिक्षणासाठी आयुष्य वाहून घेतले. पुढे त्यांनी 1916 मध्ये भारतात पहिल्या महिला विद्यापीठाची म्हणजे SNDTची स्थापना केली आणि 1958 मध्ये या कार्यासाठी त्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सुद्धा सन्मानित करण्यात आले. ते पहिले महाराष्ट्रीयन होते ज्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला होता. राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात मागासवर्गीयांसाठी किती टक्के आरक्षण जाहीर केलं होतं, तर 50% आरक्षण जाहीर केलं होतं. तारीख होती 26 जुलै 1902. ठीक आहे, सर्वांनी हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. त्यांना आरक्षणाचे जनक म्हणून ओळखले जाते. छत्रपती शाहू महाराज यांना आरक्षणाचे जनक म्हणून ओळखले जाते. शाहू महाराजांनी ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी कोल्हापुरात सुरू केलेल्या वसतिगृहाचं नाव काय होतं, तर ते होतं व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग्स. ओके, लक्षात असू द्या, 1901. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथील ऐतिहासिक चौदार तळ्याचा जो सत्याग्रह केला होता, तो कधी केला होता, 20 मार्च 1927 मध्ये हा सत्याग्रह केलेला होता. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. आणि हा सामाजिक सक्षमीकरण दिवस म्हणून सुद्धा पाळला जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य समाजाच्या उन्नतीसाठी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केव्हा केली, तर ती 20 जुलै 1924 मध्ये स्थापना केली होती. आणि शिका, संघटित वा संघर्ष करा हे ब्रीद वाक्य असणाऱ्या बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना 20 जुलै 1924. सर्वांनी हा पॉईंट इथे पाठ करून ठेवायचा आहे. सोबत स्पष्टीकरण सुद्धा आहे, त्याच्यावर सुद्धा एक नजर टाकत चला. केसरी मराठा वृत्तपत्र कधी सुरू करण्यात आले, तर जानेवारी 1881 मध्ये ते सुरू करण्यात आले. परफेक्ट तारीख जर बघायची असेल तर बघा, 2 जानेवारी 1881 मराठा, जे की इंग्रजी भाषेमध्ये होतं, आणि 4 जानेवारी 1881 केसरी, जे की मराठी भाषेमध्ये होतं. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. लोकमान्य टिळकांनी राष्ट्रभक्ती जागृत करण्यासाठी कोणते सार्वजनिक उत्सव सुरू केले होते, तर सार्वजनिक गणेश उत्सव आणि शिवजयंती उत्सव त्यांनी सुरू केले होते. गणेश उत्सव 1893ला, तर शिवजयंती उत्सव 1895ला त्यांनी सुरू केलेले होते. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न,
पुण्यात 1897ला प्लेग कमिशनर रॅटची हत्या खालीलपैकी कोणी केली, तर चाफेकर बंधूंनी हत्या केली होती. आता का केली होती, कारण पुण्यात प्लेगच्या साथीदरम्यान काय झालं होतं, कमिशनर रॅटने तपासणीच्या नावाखाली पुणेकरांवर अनन्वित ठीक आहे अत्याचार केले होते, खूप सारे अत्याचार केले होते. याचा बदला घेण्यासाठी 22 जून 1897ला ठीक आहे दामोदर बाळकृष्ण आणि वासुदेव चाफेकर यांनी बंधूंनी रॅटवर गोळ्या झाडून त्यांची काय केली, हत्या केली, गोळ्या झाडून हत्या केली. यानंतर त्यांना फाशी पण देण्यात आलेली होती. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी 1904 मध्ये नाशिक येथे कोणती गुप्त क्रांतिकारी संघटना स्थापन केलेली होती, तर बघा उत्तर आहे अभिनव भारत. आता स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांनी 1899 मध्ये नाशिक येथे एक मित्रमेळा संघटना स्थापन केली होती, ज्याचं रूपांतरण 1904 मध्ये अभिनव भारत ही संघटना करण्यात आलेलं होतं. ठीक आहे, लक्षात असू द्या. आणि या अभिनव भारतची एक शाखा लंडनमध्ये सुद्धा कार्यरत होती. नाशिकचा जुलमी जिल्हाधिकारी होता जॅक्सन. ठीक आहे, तर या जॅक्सनची हत्या करणारा अभिनव भारत संघटनेचा आपला क्रांतिकारक व्यक्ती कोण होते, तर ते होते अनंत लक्ष्मण कान्हेरे. अभिनव भारत संघटनेचे अवघ्या 19 वर्षाचे ते तरुण होते. अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी 21 डिसेंबर 1909 रोजी नाशिकच्या विजयानंद थिएटरमध्ये जिल्हाधिकारी जॅक्सनवर गोळ्या घातला आणि बाबाराव सावरकरांना झालेल्या अन्यायी शिक्षेचा बदला घेण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलेले होते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही ऐतिहासिक सिंहगर्जना कोणी केली होती, तर लक्षात असू द्या ही गर्जना केली होती लोकमान्य टिळकांनी. ठीक आहे, पण कुठून केली होती, बेळगाव प्रांतिक परिषद 1916. मंडालेच्या तुरुंगातून सुटून आल्यानंतर त्यांनी लक्षात घ्या लोकमान्य टिळकांनी ही चळवळ सक्रिय केली आणि नंतर त्यांनी हे घोषवाक्य उच्चारलेले होते. महाराष्ट्रात होम रूल लीग ठीक आहे, होम रूल जे लीग आहे महाराष्ट्रामध्ये होम रूल लीग ठीक आहे, हे प्रामुख्याने सुरू करण्याचं श्रेय कोणाला जाते, तर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जाते. एप्रिल 1916 मध्ये बेळगाव येथे त्यांनी होम रूल लीगची स्थापना केली. तर लक्षात असू द्या ॲनी बेझंट यांनी ते मद्रास व उर्वरित भारतामध्ये सुरू केलेली होती. 1942च्या छोडो भारत आंदोलनात मुंबईच्या गोवालिया टँक मैदानावर तिरंगा फडकवून क्रांतीचे रणशिंग कोणी फुकले होते, तर ते अरुणा असफअली यांनी सुरू केलेले होते. ठीक आहे, 9 ऑगस्ट 1942 रोजी लक्षात असू द्या पहाटेच्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी गांधीजी नेहरू अटक झाल्यानंतर तरुण नेत्या अरुणा असफअली यांनी मोठ्या धैर्याने ग्वालियर टँक क्रांती मैदान येथे तिरंगा फडकवला व आंदोलनाचा जोर कायम ठेवला होता. 1942च्या आंदोलनादरम्यान मुंबईत गुप्तपणे आझाद रेडिओ कोण सुरू केला होता, तर डॉक्टर उषा मेहता. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. डॉक्टर उषा मेहता यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत उदाहरणार्थ विठ्ठलभाई जवेरी यांच्यासोबत ब्रिटिशांची नजर चुकून भूमिगत राहून आझाद रेडिओ केंद्र चालवलेले होते आणि यावरून देशभक्तीपर भाषणे गाणी आंदोलनाच्या खऱ्या बातम्या देशात पोहोचवल्या जात होत्या. म्हणजे एवढी महत्त्वाची भूमिका होती. आता बघा 1942च्या आंदोलनादरम्यान सातारा येथे स्थापन झालेल्या ब्रिटिशाविरोधी समांतर सरकारला म्हणजे प्रति सरकारला काय म्हटले जाईल, तर पत्री सरकार असं म्हटलं जात होतं. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी साताऱ्यामध्ये हे प्रति सरकार स्थापन केलेलं होतं. हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. या सरकार अंतर्गत गुन्हेगारांना सावकारांना व ब्रिटिशांच्या खताऱ्यांना पायावर काठीने मारण्याची पत्री मारण्याची शिक्षा दिल्या जाईल म्हणून याला पत्री सरकार असं म्हटलं जाते असं सांगितल्या जाते. लक्षात घ्या, त्याला खूप साऱ्या म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी आहे. त्यानंतर बघा विदर्भातील आष्टी आणि चिमूर येथील अभूतपूर्व उठाव कोणत्या राष्ट्रीय चळवळीशी संबंधित आहे, तर बघा भारत छोडो आंदोलन 1942 संबंधित हे आष्टी आणि चिमूरला उठाव झालेले होते. ऑगस्ट 1942 मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजनांनी प्रेरित होऊन नागपूरजवळील चिमूर आणि वर्धा जवळील आष्टी येथील सामान्य जनतेने पोलीस ठाण्यावर हल्ले केले होते आणि काही काळ इंग्रजी राजवट तिथून पूर्णपणे हद्दपार केलेली होती. ठीक आहे, भारत छोडो आंदोलन 1942. 1930च्या सविनय कायदेभंग आंदोलनादरम्यान कोणत्या शहरात मार्शल लॉ पुकारण्यात आला होता आणि 4 हुतात्म्यांना फाशी झाली होती, तर ते मार्शल लॉ ज्या शहरात लागलं होतं ते शहर होतं सोलापूर. गांधीजींच्या अटकेनंतर सोलापूरमधील गिरणी कामगार आणि जनतेने अभूतपूर्व संप पुकारून सरकारी इमारतींवर ताबा मिळवला होता. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ब्रिटिशांनी तेथे लष्करी कायदा लावला. या उठावाचे नेतृत्व केले होते जगन्नाथ शिंदे, मलप्पा धनशेट्टी, श्रीकृष्ण सारडा आणि कुर्बान हुसेन यांना जानेवारी 1931 मध्ये फाशी देण्यात आली आणि म्हणून सोलापूरला हुतात्म्यांचे शहर म्हटले जाते. बघा 11वीचा इतिहास एवढं इम्पॉर्टंट आहे, याच्यामध्ये खूप सारे महत्त्वाचे पॉईंट्स दिलेले आहे. आपण याचा दुसरा पार्ट पण घेऊन येणार आहे. जर तुम्हाला दुसरा पार्ट लागत असेल तर व्हिडिओला आपल्या 100 लाईक्स आल्या पाहिजे मित्रांनो आणि तुमची कमेंट नक्की करा. समुद्र
समुद्रकिनारा नसलेल्या महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात म्हणजेच बिळाशी आणि चिरनेर, आता इथं समुद्रकिनारा नव्हता, तर अशा वेळेस सत्याग्रह कशाचा करण्यात आला, तर जंगल सत्याग्रह. ठीक आहे. गांधीजींनी मिठाचा कायदा तोडल्यानंतर महाराष्ट्रात समुद्रकिनारा नसलेल्या सातारा, बिळाशीमधलं, चिरनेर, रायगडमधलं, यवतमाळमधलं पुसद या ठिकाणी जंगलाचे जाचक नियम मोडून, लक्षात घ्या, जंगल सत्याग्रह केलेला होता. हा पण एक महत्त्वाचा पॉईंट आहे. तर मिठाचा सत्याग्रह कुठे कुठे प्रसिद्ध झाला, वडाळा, मालवण आणि शिरोडा, लक्षात असू द्या. ठीक आहे. त्यानंतर पुढे जाऊ आपण नेक्स्ट. 1874 मध्ये निबंधमाला हे जे प्रभावशाली मासिक आहे हे कोणी सुरू केलं होतं, विष्णूशास्त्री चिपळूणकर. पाठ करून घ्या, निबंधमाला विष्णूशास्त्री चिपळूणकर 1874. ओके, इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी निबंधमाला सुरू करून, लक्षात घ्या, महत्त्वाचं म्हणजे स्वभाषा, स्वदेश, स्वधर्माचा अभिमान बाळगण्याचे आवाहन केले आणि त्यांना मराठी भाषेचे शिवाजी म्हणून सुद्धा ओळखले जाते, विष्णूशास्त्री चिपळूणकर यांना. आता कामगार चळवळीवर खूप सारे प्रश्न विचारले जातात. आताच राज्यसेवेमध्ये आय थिंक मला वाटतं प्रश्न येऊन गेला की कामगार चळवळीचे आदिजनक कोणाला म्हटलं जाते, नारायण मेघाजी लोखंडे यांना म्हटलं जाते. ठीक आहे. त्यानंतर नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्यशोधक समाजाचे त्यानंतर नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्यशोधक समाजाचे कोणते मुखपत्र चालवले होते, ते म्हणजे दीनबंधू. ठीक आहे, लक्षात असू द्या. मुंबईतून दीनबंधू वृत्तपत्र हे नारायण मेघाजी लोखंडे चालवत होते, तर पुण्यामध्ये ते कृष्णराव भालेकर चालवत होते, लक्षात असू द्या. संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना मुंबईत कधी करण्यात आली होती, तर 28 जानेवारी 1940 करण्यात आलेली होती संयुक्त महाराष्ट्र सभा. तर खूप साऱ्या आहे, संयुक्त महाराष्ट्र समिती आहे, बरेच जणांचं कन्फ्युजन होते, त्यामुळे हे पॉईंट ॲज इट इज पाठ ठेवा. संयुक्त महाराष्ट्राला गती देण्यासाठी बघा संयुक्त महाराष्ट्र समिती आलं, तर ती 6 फेब्रुवारी 1956 आहे. केशवराज येदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडलेली होती. समिती आलं तर 56 आहे आणि बघा इकडे संयुक्त महाराष्ट्र सभा जर आलं तर 40 आहे. तर असा फरक आहे, तो पण लक्षात ठेवा सर्वांनी. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनादरम्यान मुंबईत झालेल्या गोळीबारात एकूण किती आंदोलक हुतात्मे झाले होते, तर ते 106. लक्षात घ्या, ऑप्शननुसार 106 आंदोलक काय झाले होते, हुतात्मा झाले होते. आणि त्यांच्या स्मरणार्थ मुंबईमध्ये हुतात्मा चौक, फ्लोरा फाउंटन उभारण्यात आलेला आहे. मुंबईसह स्वतंत्र मराठी भाषिक महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली, तर 1 मे 1960 आणि तो आपला महाराष्ट्र दिवस काय केला जातो, साजरा केला जातो. नव्याने स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान यशवंतराव चव्हाण यांना दिला जातो. त्यानंतर हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामात मुक्तीसाठी, मराठवाडा मुक्तीसाठी कोणी नेतृत्व केले, तर स्वामी रामानंद तीर्थ, बाबासाहेब परांजपे, गोविंद भाईसराम. तर वरीलपैकी सर्व याचं उत्तर आहे. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस 17 सप्टेंबरला साजरा केला जातो. आणि लक्षात घ्या, हैदराबाद जे आहे मुक्ती जे संग्राम आहे हैदराबाद संस्थान, तर हे ऑपरेशन पोलो अंतर्गत मुक्त करण्यात आलेलं होतं. ठीक आहे, लक्षात असू द्या. हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना कोणी केली होती, स्वामी रामानंद तीर्थ यांनी केली होती. त्यांनी तीव्र लढा दिलेला होता. अमरावती येथे विदर्भातील गरीब विद्यार्थ्यांसाठी श्रद्धानंद छात्रालय आणि श्री शिवाजी शिक्षण संस्था कोणी स्थापन केली होती, डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी हे अमरावती या ठिकाणी ही संस्था स्थापन केलेली होती. आणि शेवटचा आणि मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, देवळात जाऊ नका, मूर्तीपूजा करू नका, गोरगरिबांना मदत करा, गावे स्वच्छ राखा, असा संदेश कोणी दिला होता, तर संत गाडगे महाराज यांनी दिलेला होता. त्यांचं पूर्ण नाव डेबूजी झिंगरावजी जानोरकर असे होते. ठीक आहे मित्रांनो, तर हे होते आपले 11वीच्या इतिहासामधील महत्त्वाचे प्रश्न. याचा पार्ट 2 घेऊन यायचा आहे का, ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि असेच स्टेट बोर्ड आधारित PYQ स्वरूपात डिस्कशन घेऊन यायचे का, ते पण मला सांगा. आणि जाताना व्हिडिओला लाईक करा. थँक्यू सो मच.